हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द लो एफर्ट कंटेंट. तर आज मी तुम्हाला हेपॅटायटिस बीबद्दल सांगणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण मेडिकल स्टुडंट आहोत, तर आपला डेली एक्सपोजर होत असतं खूप साऱ्या निडल्सबरोबर, इंजेक्शनसोबत आणि मेनी सिरिंजेससोबत आपला एक्सपोजर होत असतं. आणि बाय चान्स आपला जर इवन दो आपण प्रिकॉशन्स घेत असतो, पण ॲक्सिडेंटली जर आपल्याला एखादी निडल्सची इंजुरी झाली तर as soon as possible we should take vaccination, or we should confirm whether it is surface antigen positive or not. But it is presumed that every intern or every medical practitioner म्हणजे त्यांनी वॅक्सिनेशन घेतलेलं असावं हे प्रिझ्युम्ड असते. कारण की वॅक्सिनेशन घेतल्यानंतर ना आपले सरफेस अँटिजन पॉझिटिव्ह यायचे चान्सेस खूप कमी होत असतात. आणि हे खूप नेसेसरी, कारण की हेपॅटायटिस बी हा खूप डेंजरस डिसऑर्डर आहे आणि 40 ते 100 टाईम्स मोर कॉन्टॅजियस आहे HIV पेक्षा. सो मेडिकल स्टुडंटने तरी हेपॅटायटिस बीची वॅक्सिन घेणं खूप खूप गरजेचं आहे. त्याचा डोस असे असतात की 016, म्हणजे म्हणजे आज जर वॅक्सिन घेतली तर त्यानंतर 1 महिन्यानंतरनं आणि त्यानंतर 6 महिन्यानंतरनं आपण वॅक्सिन घेतली पाहिजे. सो आणि त्यानंतर लास्ट डोसनंतरनं त्याचं NTHBS हे टायटर आपल्याला कन्फर्म करावं लागतं की आपल्या किती म्हणजे सरफेस अँटिजनच्या अगेन्स्ट किती अँटीबॉडी तयार झालेल्या आहेत हे आपल्याला टायटरमध्ये कळत असतं. सो हेच सांगायचं होतं. दॅट्स फॉर टुडे. वी विल कॅच इन द नेक्स्ट वन. टिल देन, थँक्स फॉर वॉचिंग.